मी ज्योती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा व्हिडिओ ना थोडासा वेगळा आहे, कारण आज मी तुम्हाला माझी रिस्टॉकिंगची प्रोसेस दाखवणार आहे। लास्ट व्हिडिओमध्ये मी फक्त आउटर प्रॉडक्ट जे होते म्हणजे आईस्क्रीम वगैरे जे होतं तेच रिस्टॉकिंग करून दाखवलं होतं। पण आज जो व्हिडिओ असणार आहे ना, त्याच्यामध्ये मी आमचं जे चॉकलेट आहे ते बनण्यापासून त्याच्या मेल्टिंग, मोल्डिंग, रॅपिंग, पॅकिंग ह्या सगळ्या प्रोसेस मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। दुकानात जेव्हा तुम्ही येता ना, तेव्हा तुम्हाला सगळे शेल्फ्स कसे भरलेले वगैरे दिसतात। आईस्क्रीम, काजू, कोकमी मेवा, चॉकलेट्स, कोल्ड ड्रिंक, वॉटर बॉटल सगळं रेडी असतं। पण हे सगळं रेडी ठेवण्यासाठी मागे खूप मेहनत लागते आणि आजचा दिवस त्याचसाठी आहे। आपण आता आहोत ते आमच्या चॉकलेट फॅक्टरीच्या सर्वात स्पेशल पार्टकडे, म्हणजेच चॉकलेट मेकिंगमध्ये। इथे मी सगळे चॉकलेट जे विकले जातात ना, ते इथे फ्रेश बनवले सुद्धा जातात। चॉकलेट्स बनवताना ना, सर्वात अगोदर जे मी चॉकलेट मशीन दाखवली होती, त्या चॉकलेट मशीनमध्ये सर्व चॉकलेट्स मेल्ट केली जातात आणि मग वेगवेगळ्या मोल्ड्समध्ये भरून ती सेट केली जातात आणि वेगवेगळे फ्लेवरसुद्धा त्यांना दिले जातात। फ्लेवरिंगचं काम झालं, मोल्डिंगचं काम झालं आणि चॉकलेट सेटसुद्धा झाले। त्यानंतर महत्त्वाचा टप्पा येतो तो चॉकलेट्स रॅपिंगचा। रॅपिंग ही खूप महत्त्वाचं असतं चॉकलेटसाठी, कारण त्याप्रमाणे त्यांचं शेल्फ लाईफसुद्धा वाढलेलं असतं। सो म्हणून प्रत्येक एक चॉकलेट्स आम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक रॅपिंग करून तो परफेक्ट असा कस्टमरपर्यंत पोहोचवला जातो। पॅकिंग करतानाच्या अगोदर पॅकिंग करण्याच्या अगोदर येतो पार्ट तो म्हणजे लेबलिंगचा। सो इथे जे काम चालू आहे ते आहे लेबलिंगचं। लेबल्सवरती डेट टाकण्याची काम चालू आहे इथे आणि ह्या सगळ्या डेट्स टाकून झाल्या की मग हे स्पेशल लेबल्स लागणार आहेत आपल्या स्पेशल चॉकलेट्सला सुद्धा। म्हणजेच एका छोट्या चॉकलेटच्या मागे बेकिंगपासून पॅकिंगपर्यंत संपूर्ण प्रोसेस कसा असतो हे तर तुम्हाला आज समजलंय। कदाचित हे प्रत्येक कस्टमरला माहीत नसतं, पण हा व्हिडिओ आज तुम्ही सगळेच पाहत आहात, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना समजलंच आहे। शॉपमध्ये रिस्टॉकिंग करताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि ती म्हणजे प्रेझेंटेशन। शेल्फ्स नेहमी नीट आणि फुल दिसली पाहिजे, ज्यामुळे कस्टमरला हव्या त्या गोष्टी लवकर दिसता येतात आणि त्या त्यांना घेताही येतात। आणि हॉनेस्टली सांगायचं झालं तर शॉप चालवताना अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचा खूप मोठा फरक पडतो। या एकाच दिवशी ना खूप सारा स्टॉक आला होता, जो आम्हाला रिस्टॉकिंग करायचा होता, ज्यामध्ये कोकणी मेवा स्पेशली खूप होता आणि कोल्ड ड्रिंक्स वगैरे होते। सो हे सगळं रिस्टॉकिंगचं चाललंच आहे, साईड बाय साईड सगळ्या गोष्टी लावणं चालूच आहे। पण त्यामध्ये मी एक महत्त्वाचं असं सांगते की आम्ही चॉकलेट फॅक्टरीमध्ये स्पेशल अशा नवीन कुकीज ट्राय केल्यात आणि सध्या त्या आम्ही एक सिंगल पीसवर सेलिंगसुद्धा ठेवलेल्या आहेत। सो ह्या ज्या स्पेशल कुकीज आहेत ना, त्या आहेत पूर्णपणे म्हणजे होल व्हीट फ्लॉरच्या आहेत, ज्यामध्ये आम्ही सोयाबीनचं पीठ आणि ओट्सचं पीठ असं सगळं एकत्रित करून तयार केलेल्या कुकीज आहेत, ज्या आहेत शुगर फ्री, म्हणजेच ज्याच्यामध्ये मी पूर्णपणे गूळ वापरलेला आहे। सो जर तर तुम्ही असा सुद्धा होता आमचा इंटरेस्टेड असाल ना शॉपमधला अशा आजचा कुकीज ट्राय रिस्टॉकिंग डे, करण्यामध्ये, तर तुम्ही तुम्हाला जर नक्की चॉकलेट बिहाइंड द फॅक्टरीमध्ये सीन्स येऊ व्हिडिओ शकता. वगैरे सगळ्या गोष्टी आवडल्या असतील, तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा।